पत्र आहे, ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून, त्याच्यामध्ये या भारत जोडो आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. 2013 मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी गृह विभागाने ही माझ्याकडे 48 संघटनांची यादी पाठवली. 48 आमच्या काळातली नाही आहे, माननीय आर पाटील साहेबांच्या काळातली आहे. 48 संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे. राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या हे बघा, नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्षल प्रणित 48 आघाडी संघटना आहेत. त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर इथे जवळपास 20 संघटना कार्यरत आहेत. नावं आहेत त्याची सगळी. या ज्या काही संघटना आहेत, आणि एवढंच नाही, इथपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये 18 फेब्रुवारी 2014 म्हणजे कोणाचं सरकार होतं? मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते. त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने 72 फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे. त्यातल्या 7 महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहेत. त्यानंतर त्याच प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने, ही माहिती माझ्याकडे आहे, लोकसभेत जी गेलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 13 संघटनांची नावं दिलेली आहेत. एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत. त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतात. म्हणून मी पुन्हा सांगतो, माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे, पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो, कोण आपला खांदा वापरताय, या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो. लवकर 3री सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत. तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे. जगातले अनेक देश आहेत ज्यांना आनंद नाही आहे. ज्या देशांना या ठिकाणी डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे, त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतायत. हात जोडून सांगतो, तुमचा खांदा देऊ नका. ते कोणाचा तरी शोधतात, नकळत आमचाही खांदा कधीतरी घ्यायचा प्रयत्न करतील. आपल्याला सजग राहावं लागेल. मला आठवतं अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, ये देश रहना चाहिए, मेरा संविधान रहना चाहिए. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो अध्यक्ष महोदय की खरं तर